70 वर्षांनंतर औषधांवर अवलंबून राहू नका, तुमची थाळी बदला. या 5 वस्तू नक्की खा. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की एकाच वयाचे 2 लोक वेगवेगळं आयुष्य का जगतात? एक वृद्ध माणूस जो 70 वर्षांनंतरही हसतमुख असतो, सकाळ संध्याकाळ चालायला जातो, आपल्या नातवंडांसोबत खेळतो आणि कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगतो. तर दुसरा माणूस त्याच वयात औषधांच्या आधारावर जीवन काढत असतो, डॉक्टरांच्या क्लिनिकचे फेरे मारत असतो आणि अंथरुणावर पडून फक्त एवढंच विचार करत असतो की काश माझ्यात थोडी अजून ताकद असती. आपण बहुतेक वेळा याला वयाचा परिणाम समजतो. पण खरंच हे फक्त वयामुळेच होतं का? 70 नंतर हळूहळू आपलं शरीर कमकुवत होऊ लागतं, हाडांमध्ये वेदना राहतात आणि पचनशक्तीही मंदावते. तेच शरीर जे 25 ते 30 वयात सुपरहिरोसारखं सगळं पचवत होतं, आता छोट्या छोट्या गोष्टींसाठीही त्रास देऊ लागतं. रात्री झोप येत नाही, सकाळी मन जड वाटतं आणि डॉक्टरांकडे गेल्यावर फक्त औषधांची यादी वाढत जाते. पण खरं सांगायचं तर ही थकवा आणि कमजोरी फक्त वयामुळे नसते. ती आपल्या आयुष्यभराच्या सवयींचा परिणाम असते. आपण एक महत्त्वाची गोष्ट कधीच बदलली नाही, जी सर्वात जास्त बदलायला हवी होती. ती म्हणजे आपली थाळी. ज्या वयात शरीराला सर्वात जास्त काळजी आणि पोषणाची गरज असते, त्याच वयात आपण त्याला फक्त औषधांवर सोडून देतो आणि मग म्हणतो की आता वय झालं, आता काही होऊ शकत नाही. पण जर तुम्हालाही असं वाटत असेल की आता वय झालं आणि शरीर असंच राहणार, तर थोडं थांबा. या सवयी ज्या तुम्हाला कमकुवत करत आहेत, त्या जर बदलल्या तर तुमचं आयुष्यही बदलू शकतं. आज मी तुम्हाला अशा 5 सोप्या सवयी सांगणार आहे, ज्या तुम्ही अंगीकारल्या तर वृद्धावस्थेतही चांगली तब्येत राखू शकता. निर्णय तुमच्या हातात आहे. जर तुम्हाला औषधांवर अवलंबून राहायचं असेल तर इथेच थांबा. पण जर तुम्हाला त्या मार्गावर चालायचं असेल जिथे औषध नाही तर तुमची थाळीच तुमचं खरं औषध बनेल, तर हे नीट ऐका. आयुर्वेदात पचन अग्नी हा एक खूप महत्त्वाचा संकल्प आहे. आपल्या शरीरातील पचनशक्तीला तुम्ही एका छोट्या आगीसारखं समजू शकता जी रोज आपल्या आत जळत असते. तरुणपणी ही अग्नी खूप प्रबळ असते, त्यामुळे काहीही खाल्लं तरी सहज पचतं, पिझ्झा असो किंवा समोसा. पण वय वाढत गेलं की ही पचनाची आग मंदावते आणि 70च्या आसपास ती खूपच कमकुवत होते. अशा वेळी जर आपण सवयी बदलल्या नाहीत आणि काहीही खात राहिलो, तर ही पचनशक्ती पूर्णपणे कमी होते. मग आपण खाल्लेलं अन्न शरीराला ताकद देण्याऐवजी विषासारखं काम करू लागतं. मग आपण डॉक्टरांकडे जातो आणि औषधांवर अवलंबून होतो. पण चांगली गोष्ट म्हणजे आपण ही अग्नी पुन्हा वाढवू शकतो. आता वेळ आली आहे की आपण आपल्या थाळीकडे नव्या नजरेने पाहावं आणि त्यात अशा गोष्टींचा समावेश करावा ज्या पचनशक्ती वाढवतील आणि आपल्याला पुन्हा निरोगी जीवनाकडे घेऊन जातील. नेहमी लक्षात ठेवा, तुमची खरी ताकद औषधांच्या गोळीत नाही, ती तुमच्या थाळीत दडलेली आहे. म्हणून आता वेळ आली आहे औषधांवर नाही, तर थाळी बदलण्याची. अन्नच तुमचं खरं औषध आहे. सर्वप्रथम हे सुनिश्चित करा की तुम्ही रोज साधं, घरगुती आणि सात्विक अन्न खाता. हे ऐकायला थोडं कंटाळवाणं वाटेल, पण हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. विचार करा, जेव्हा आपल्या थाळीत गरमागरम खिचडी किंवा पातळ डाळ असते, तेव्हा आपण नेहमी म्हणतो, अरे, हे तर आजारी लोकांचं जेवण आहे. पण तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की या साध्या अन्नामुळे तुमच्या शरीराला किती सहज ताकद मिळू शकते? खिचडी, मूग डाळ, हळद, आल्याचं पाणी, या सगळ्या गोष्टी दिसायला साध्या आहेत, दिखाव्याच्या नाहीत, पण शरीराच्या आत जाऊन त्या असे काम करतात जे महागड्या औषधांनीही नेहमी करता येत नाही. जसं मी आधी सांगितलं, वृद्धावस्थेत पचनाची अग्नी कमकुवत होते.
त्यामुळे साधं आणि हलकं अन्न खाल्ल्याने पचनावर ताण येत नाही आणि ती सुधारण्यासाठी, मजबूत होण्यासाठी वेळ मिळतो. मी तुम्हाला एका 75 वर्षांच्या महिलेचं उदाहरण देतो. त्या माझ्या घराजवळ राहतात आणि या वयातही खूप फिट आणि ॲक्टिव्ह आहेत. एकदा मी उत्सुकतेने त्यांना विचारलं, तुमच्या तब्येतीचं रहस्य काय आहे? त्या हसत म्हणाल्या, बाळा, मी तेच खाते जे माझं शरीर आतून स्वच्छ करतं आणि मला थकवत नाही. सविस्तर विचारल्यावर त्यांनी सांगितलं की त्या सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात चिमूटभर हळद, थोडासा आल्याचा रस आणि चिमूटभर काळी मिरी घालून पितात. नाश्त्याला फक्त एक वाटी मूग डाळ खिचडी खातात आणि दिवसभर ऊर्जेने भरलेल्या असतात. खरं तर आपण आपल्या शरीराला गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय लावली आहे. शरीराला जितकं अन्न लागते त्यापेक्षा आपण जास्त खातो. आणि हाच अनेक आजारांचा मूळ कारण आहे. साधं आणि हलकं अन्न हे खरं तर औषधासारखं काम करतं. जितकं अन्न हलकं आणि साधं असेल तितकी पचनशक्ती चांगली राहते आणि ऊर्जा जास्त मिळते. म्हणून पहिला स्टेप म्हणजे फॅन्सी फूडऐवजी साधं अन्न खाणं. कधीतरी आनंदासाठी बाहेरचं खाणं चालेल, पण रोजच्या आयुष्यात साधं आणि हलकं अन्नच खायला हवं. 60 ते 70 वय पार केल्यानंतर सर्वात मोठी भीती असते पडल्यास हाडं तुटण्याची. खरं तर वृद्धावस्थेत सर्वात जास्त कमकुवत होणारी गोष्ट म्हणजे हाडं. 40 वर्षांनंतर हाडांमधील कॅल्शियम कमी होऊ लागतो आणि 60 ते 70 पर्यंत हाडं खूप नाजूक होतात. पण हाडं मजबूत ठेवण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स घेण्याची गरज नाही. तीळ, सत्तू आणि शेंगदाणे या 3 साध्या गोष्टी तुमच्या हाडांना आतून ताकद देतात. तिळामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं. सत्तू शरीराला ऊर्जा देतो आणि शेंगदाणे प्रोटीन व चांगल्या फॅट्सचा उत्तम स्रोत आहेत. म्हणून रोज सकाळी एक तिळाचा लाडू, जर डायबिटीज नसेल तर, किंवा तिळाची चटणी, 2 चमचे सत्तू पाण्यात मिसळून आणि 1 मूठ भाजलेले शेंगदाणे खाल्ल्यास हाडांना खूप फायदा होतो. मी एक वृद्ध दाम्पत्य ओळखतो. त्यांचं वय 70 ते 75 च्या आसपास आहे, पण ते अजूनही झपाट्याने पाया चढतात. त्यांनीच मला हा उपाय सांगितला. ते रोज सकाळी तिळाचा लाडू खातात, सत्तूचं पेय पितात आणि थोडे शेंगदाणे खातात. हे खरोखरच हाडांसाठी उत्तम आणि स्वस्त उपाय आहे. जर तुम्हीही या वयोगटात असाल आणि हाडं मजबूत ठेवायची असतील, फ्रॅक्चरचा धोका कमी करायचा असेल, तर या 3 गोष्टी आजपासून सुरू करा. तिसरा सल्ला म्हणजे आपल्या आहारात शक्य तितक्या वेगवेगळ्या रंगांच्या नैसर्गिक पदार्थांचा समावेश करा आणि पूर्ण पांढऱ्या पदार्थांपासून, जसे मीठ, पांढरा तांदूळ, साखर, थोडं अंतर ठेवा. पनरंगीत ऐकून बिस्किटे किंवा पॅकेटमधील नमकीन घेऊ नका. इथे मी नैसर्गिक रंगीत पदार्थांबद्दल बोलतो आहे. जरा विचार करा, तुमच्या थाळीत फक्त पांढऱ्या रंगाचे पदार्थ असावेत का, की ती रंगीबेरंगी असावी? फक्त पोळी, भात आणि डाळ एवढंच, की ती एखाद्या रंगीत कॅनव्हाससारखी सुंदर दिसावी? म्हणून लक्षात ठेवा की तुमच्या थाळीत नेहमी लाल, हिरवा, पिवळा, नारंगी आणि जांभळा असे विविध रंग असलेले पदार्थ असावेत. आणि याची तयारी फक्त स्वयंपाक करतानाच नाही, तर बाजारातून फळं आणि भाज्या घेतानाच करायची आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही फळभाज्या खरेदी करता, तेव्हा प्रत्येक रंगाची भाजी आणि वेगवेगळ्या रंगांची फळं घेण्याचा प्रयत्न करा. तुमची फळांची टोपली रंगीबेरंगी ठेवा आणि ती खाण्याची सवय लावा. कारण जितके जास्त रंग तुमच्या आहारात असतील, तितकी तुमची तब्येत उजळेल. चौथी सवय म्हणजे सूर्याबरोबर खाणं. याचा अर्थ असा की सूर्योदयानंतर खाणं सुरू करा आणि सूर्यास्त होण्यापूर्वी तुमचं शेवटचं जेवण घ्या. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की संध्याकाळ होताच पक्षी आपल्या घरट्यांमध्ये परततात आणि झाडपानही शांत होतात? पण आपण काय करतो? जेव्हा पूर्ण निसर्ग विश्रांती घेतो,
तेव्हा आपली पार्टी सुरू होते. मी पाहिलं आहे की बरेच लोक रात्री सर्वात जड हेवी अन्न खातात आणि मग विचारतात, मला रात्री झोप का येत नाही, बेचैनी का वाटते. खरं तर सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती खूप कमी होते. जर तुम्ही संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत जेवण केलं तर शरीर ते अन्न सहज पचवतं, तुम्हाला गाढ झोप येते आणि सकाळी तुम्ही ताजेतवाने व ऊर्जावान वाटता. अनेक वृद्ध लोक मी स्वतः पाहिले आहेत जे सूर्यास्तापूर्वीच आपलं जेवण पूर्ण करतात. आणि ही खरोखरच एक उत्तम सवय आहे. जेव्हा तुम्ही सूर्याच्या वेळेनुसार जगता तेव्हा शरीराची सर्केडियन रिदम योग्य प्रकारे काम करते आणि शरीरात नैसर्गिक ऊर्जा टिकून राहते. 70 वर्षांनंतर पचनशक्ती कमी होते हे आपण सगळे जाणतो. पण त्यामागचं एक मोठं कारण म्हणजे अन्नाबद्दल चुकीचा विचार आणि गरजेपेक्षा जास्त खाणं. एका वृद्ध संतांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली होती. तुमच्या थाळीकडे प्रेमाने पहा, ती तुम्हाला जीवन देईल. म्हणजेच जेवताना सर्वप्रथम आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवायला हवं. अनेक लोक जेवण्याआधीच नकारात्मक विचार करतात. हे खाल्लं तर त्रास होईल, ते खाल्लं तर समस्या होईल, हे अन्न चांगलं नाही, मला आवडत नाही. पण जेव्हा आपण अन्नाबद्दल नकारात्मक विचार करतो तेव्हा एक नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्यामुळे कधी कधी चांगलं अन्नही आपल्याला त्रास देऊ शकतं. म्हणून आपल्या थाळीकडे नेहमी आनंदाने आणि हसतमुखाने पहा. देवाचे आभार माना की तुम्हाला इतकं चांगलं अन्न मिळालं आहे. कारण आजही अनेक लोक असे आहेत ज्यांना हे अन्न मिळणंही एक मोठी गोष्ट आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, नेहमी पोटभर न खाता थोडं कमी खा. जेव्हा आपण गरजेपेक्षा थोडं कमी खातो तेव्हा शरीर हलकं, ऊर्जावान आणि निरोगी राहतं आणि पचनशक्तीला नीट काम करण्याची संधी मिळते. विचार करा, तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकता आहात का, की फक्त सवयी आणि हव्यास पूर्ण करत आहात? आजपासून फक्त 80% पोटभर खाण्याची सवय लावा. हा छोटासा बदल तुम्हाला नवी ताकद देईल. म्हणून आजपासून जेव्हा जेवण तुमच्यासमोर येईल तेव्हा आनंदाने त्याकडे पहा, वाईट विचार करू नका आणि एकदा स्वतःलाच विचारा, मला खरंच इतकं खाण्याची गरज आहे का, किंवा यापेक्षा थोडं कमी खाल्लं तरी माझं काम चालेल का? हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही विचार करत असाल, ठीक आहे, या मोठ्या गोष्टी ऐकायला छान वाटतात, पण सुरुवात कशी करायची? हे प्रत्यक्षात कसं आणायचं? तर मी तुम्हाला एक खूप सोपा मार्ग सांगतो, ज्यामुळे तुम्ही आजपासूनच तुमचं आयुष्य बदलू शकता. सर्वप्रथम, संध्याकाळचं जेवण हळूहळू 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण एकदा सवय झाली की तुम्हाला जाणवेल की रात्री तुम्ही किती हलकं आणि चांगलं वाटतं. दुसरं, सकाळी बिस्किट किंवा ब्रेड खाण्याऐवजी तिळाचा लाडू किंवा सत्तूच पेय घ्या आणि सोबत एक मूठभर शेंगदाणे खा. जर खूप उष्णता असेल तर तीळ टाळू शकता आणि शेंगदाणे रात्री भिजत ठेवून सकाळी खाऊ शकता. तिसरं, दुपारच्या जेवणात भाताऐवजी हलकं मूगडाळीचं दलिया, बेसनचा चिल्ला किंवा खिचडी खा आणि सोबत भरपूर रंगीबेरंगी सॅलड जरूर घ्या. आणि रात्री जड पोळ्या आणि मसालेदार भाजीऐवजी वाफवलेल्या भाज्या, सूप किंवा पातळ डाळीचं पाणी घ्या. फक्त हे छोटे छोटे बदल हळूहळू आपल्या आयुष्यात आणायला सुरुवात करा आणि विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य बदलायला लागेल. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा रिमोट डॉक्टर किंवा औषधांकडे नाही, तो तुमच्या स्वयंपाकघरात आणि तुमच्या थाळीत आहे. असं खा की अन्नच तुमचं औषध बनावं आणि तुम्हाला औषधांची गरजच पडू नये. नाहीतर अशी वेळ येऊ नये की अन्नाऐवजी औषधांनीच पोट भरावं लागेल. जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा,
जेणेकरून त्यांनाही हा ज्ञानाचा फायदा होईल आणि तेही आपलं आयुष्य बदलू शकतील. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा, हसत रहा.